नमस्कार. आजच्या फेलोशिप ऑफ द फ्लूट मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज गुढीपाडव्याची ईव आहे. मला आठवतंय मागच्या वर्षी आपण गुढीपाडव्याच्या आसपासच म्हणजे चैत्र महिन्यामध्ये आपण भगवद्गीतेचं निरूपण हे सुरू केलं होतं. आज 1 वर्ष ऑलमोस्ट झालंय. तर आज आपला दुसरा अध्याय जो आहे तो संपेल. सो एका वर्षामध्ये आपण 2च अध्याय करू शकलो आहे बिकॉज ते गीतेतलं ज्ञान इतकं अगाध आहे आणि इतकं परिणामकारक आहे की त्याचे परिणामकारकता जाणवण्यासाठी आणि ते ऍब्सॉर्ब करण्यासाठी एवढा वेळ आपण स्वतःला घेतला पाहिजे. कसं करायचं? मी तात्पुरतं सगळ्यांना म्यूट करते आहे. ओके. सो आपण आतापर्यंत जे पाहिलं त्याच्यामध्ये आपण असं सुरुवातीला आपण असं सुरुवात जी केली होती मागच्या वर्षी चैत्र महिन्यामध्ये की पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाला अनेक प्रश्न पडलेले आहेत की बाबा मी युद्ध करतो आहे तर ते करेक्ट आहे का, लोकांची हत्या करणं हे करेक्ट आहे का, माझ्या स्वकीयांची हत्या करणं हे करेक्ट आहे का, याच्यामुळे माझ्या कुळामध्ये काही दोष निर्माण होतील का, ज्याचा परिणाम अनेक पिढ्यांना भोगावा लागेल. अशा प्रकारे अनेक प्रश्न पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाने उपस्थित केले होते आणि त्याला उत्तर कृष्णाने अगदी समर्थकपणे दिलेली आपण बघितली. मग दुसऱ्या अध्यायामध्ये कृष्णाने त्याला सांगितलं की तो जो शोक करतो आहेस तो करणं तुझ्यासारख्या योद्ध्याला शोभत नाही, कारण तुझं कर्तव्य जे आहे ते तू फॉलो करायला पाहिजे. आणि मग कर्तव्य म्हणजे काय हेही कृष्णाने त्याला समजावून सांगितलं. पण मग कर्तव्य करत असताना आपण त्या कर्तव्याशी निष्ठता किंवा आपण ही कर्तव्य फॉलो करत असताना आपण का अ, त्याच्यापासून ढळतो, त्या मार्गापासून निष्ठेपासून लांब येतो. तर म्हणजे आपले क्राईम करायला आपण उद्युक्त का होतो, तर आपण पार्टनर्स इन क्राईम याच्यामध्ये हे पाहिलं होतं की कोण आपले पार्टनर्स इन क्राईम आहेत. तर आपल्या मनामध्ये एकतर अ, अ, निर्माण होणाऱ्या भावना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भावना निर्माण होण्याच्या आधी आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत 5 म्हणजे स्पेशल सेन्सेस आहेत आपले 5 म्हणजे डोळे आहे, नाक आहे, आपली जीभ म्हणजे आपली चव आहे, आपला कान आणि आपली त्वचा. याच्यातनं येणारं जे आकलन आहे, याच्यातनं जे आकलन आपल्याला होतं, त्यामुळे आपली बुद्धी ही कायम अ, स्वार्थासाठी काम करत असते आणि म्हणून आपलं मन हे कायम भटकत राहतं. म्हणजे आजचा श्लोक आपण जो सुरू करणार आहोत, तो असाच आहे. म्हणजे का असं घडतं? असंही आपल्याला वाटतं, की आपण जे करतोय ते चुकीचं आहे का? कारण आपल्याला करिअर पण करायचं आहे. आपल्याला मनाची शांतता पण मिळवायची आहे. सो दोन्ही गोष्टी करणं हे एका वेळी शक्य आहे का? किंवा करिअरवरती फोकस करणं हे चुकीचं आहे का? तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, यामुळे आपलं मन अजिबात स्थिर राहत नाही. तर आपण आज समजून घेणार आहोत पुढचा भाग, की कशामुळे तुमचं मन हे स्थिर राहू शकेल. तर जो अध्याय आपण आज घेणार आहोत पहिला, तो असा आहे, की ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषूपजायते, संगाचेञ्जायते कामः, कामात् क्रोधोऽभिजायते. कृष्णाने असं म्हणलं आहे, की आपले जे इंद्रिय विषय म्हणजे आपली जी ज्ञानेंद्रिय जी आहेत, हं, ही सतत विषयांचा म्हणजे मला काय प्लेजर्स मिळणार आहेत याचा विचार करतायत, याचा फायदा याच्या अ, विचारामध्ये गढलेले आहेत आणि त्या त्या विषयामध्ये ते इंद्रिय अधिकाधिक अ, वेळ घालवण्यासाठी उद्युक्त असतं. फॉर एक्झाम्पल
आता सध्या क्रिकेटचा फीवर आहे. माझी पण एक पोस्ट होती. तर क्रिकेटमुळे काय होतं की आपल्याला असं वाटतं की नाही यार, म्हणजे आपल्याला क्रिकेट कळो किंवा न कळो, म्हणजे टेक्निकली आपल्याला तो गेम कळो किंवा न कळो, तरी सुद्धा अनेक लोक क्रिकेट बघण्यामध्ये वेळ वाया घालवतात. सो एंटरटेनमेंट म्हणून त्याच्याकडे बघणं हे सुद्धा ओके आहे. पण ते मी किती वेळ बघायचं? म्हणजे मी रोज 6-6 तास त्याच्यामध्ये घालवायचे का ज्यावेळी इंटरेस्टिंग मॅच असेल त्यावेळी मॅच बघायची, हे आपण ठरवू शकतो. इवन इफ यू आर क्रिकेटचे कॉनॉयझर, म्हणजे तुम्हाला कळतो आहे गेम, तरी सुद्धा आपण एक इनिंग बघू शकतो, उरलेला वेळ आपण मेडिटेशन मध्ये देऊ शकतो. पण हे आपण करत नाही आणि मग काय होतं ना, की याच्यातनं हार आणि जीत याच्याकडे मन जास्त जातं. म्हणजे आपल्याला जो फेवरेट प्लेअर असतो, आपली जी फेवरेट टीम असते, त्या टीमला जर का यश मिळत नसेल, त्या टीमला जर का त्यांची कामगिरी उत्तम नसेल, तर आपण दुःखामध्ये जातो. आणि मग टीव्ही बघताना अनेक प्रकारच्या लोकांच्या रिॲक्शन्स असतात. सो बिकॉज तुमचा विषय जो आहे हा क्रिकेट राहिलेला नाहीये, हा गेम राहिलेला नाहीये, तर हा तुम्हाला हार जीत किंवा माझं कसं माझा प्लेअर कसा चांगला वगैरे वगैरे ह्याच्याकडे तुमची इंद्रिय विषय जे आहेत ते अ, गुंतू लागलेले आहेत. आणि ह्याच्यामुळे म्हणजे पुढचा जो श्लोक आहे तो ह्याला जोडूनच आहे. तो आहे असा आहे की क्रोधात भवती संमोह, संमोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यते. याच्यामुळे बेसिकली ज्यावेळी आपण इंद्रिय विषय म्हणजे किंवा आपण भौतिक सुख जी आहेत त्याच्यामध्ये ज्यावेळी गुंतून राहतो, त्यावेळी आपल्या अपेक्षा कुठे ना कुठेतरी पूर्ण होत नाहीत आणि मग मनुष्याला क्रोध येतो. आणि क्रोधामुळे मग काय होतं की आपला मोह, आपला अहंकार जो आहे हा वाढीला लागतो. आणि याच्यामुळे असं होतं, आपला अहंकार ज्यावेळी वाढीला लागतो तेव्हा आपला बुद्धिनाश होतो. म्हणजे काय, तर आपल्या बुद्धीचा वापर हा आपण कशासाठी करायला पाहिजे, हा जो एक मूळ विचार मेडिटेशन मध्ये आपण शिकलेलो आहोत. वेगवेगळ्या प्रकारे सगळ्यांचा मेडिटेशनशी संबंध कायम येतो, तेच आपण विसरतो. आणि बुद्धीचा वापर केवळ आपली सुख वाढवणे, कुठली तर भौतिक सुख वाढवण्यासाठी करणे, याकडे आपण जास्त जास्त कल असतो. ऍटलीस्ट बॅलन्स तरी ठेवायला पाहिजे की ठीक आहे, मी मेडिटेशनचा वापर माझ्या प्रोग्रेससाठी पण करेल, मटेरियल प्रोग्रेससाठी आणि स्पिरिच्युअल प्रोग्रेससाठी पण करेल. तर हा बॅलन्स राहत नाही आणि ह्याला म्हणजे आपल्या मनुष्य जन्माचा जो उद्देश आहे तोच आपण पूर्णपणे गमावून बसतो. ओके. मग याला बेसिकली जर का आपल्याला पुन्हा एकदा मार्गावरती यायचं असेल किंवा आपल्याला हा जर का बॅलन्स साधायचा असेल, तर काय करायला पाहिजे, तर सगळ्यात आधी आपलं मन स्थिर असायला पाहिजे. त्याच्यानंतरच आपली बुद्धी ही स्थिर होऊ शकते. आणि बुद्धी ज्यावेळी स्थिर होते त्याच वेळी ती मी कोण आहे, मला जीवनाचा उद्देश माझा काय आहे किंवा मला बॅलन्स कसा ठेवायचा आहे, याच्याकडे बुद्धीचं लक्ष जाऊ शकतं. अन्यथा बुद्धी ही विषयांमध्ये ती सुद्धा अडकून राहते. असं आहे. एक छोटी उदाहरणं आपण घेऊया, म्हणजे आपल्याला ह्या काही काही गोष्टी माहिती आहेत ऑलरेडी, की रावणाने सीतेचं हरण केलं का? बिकॉज त्याला कामाची भावना, म्हणजे जी जी जगामध्ये सुंदर गोष्ट आहे किंवा जी जी जगामध्ये चांगली गोष्ट आहे ती मला हवी, हा जो एक काम होता, त्याच्यामुळे तो इतका गुंतला की त्याला बॅलन्स जो होता तो त्याचा राहिला नाही. मग त्याच्याकडे खरं म्हणजे सगळ्या गोष्टी उपलब्ध असून सुद्धा त्याने असं दुष्कर्म केलं. इवन आपण बघतो महाभारतामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, कारण कौरवांना असं वाटत होतं की आमच्यावरती अन्याय झाला आहे आणि आम्हाला पूर्ण सत्तेवरती नियंत्रण हवं आहे.
आणि हा जो एक विषय आहे नियंत्रणाचा, अहंकाराचा, त्याच्यात ते इतके आहारी गेले की हे करत असताना आपण काय काय करतोय. इवन द्यूताचा खेळ जो आहे याच्यामध्ये पांडवांच्या बाबतीत पण आपल्याला हे म्हणता येईल की आपण काय करतोय या द्यूताच्या खेळामध्ये, याचं भान त्यांना सुद्धा राहिलं नाही. सो या मोठ्या मोठ्या लोकांच्या गोष्टी आपण बघतो, पण आपल्या आयुष्यात सुद्धा आपण कितीतरी गोष्टींमध्ये खूप हटवादी असतो, खूप दुराग्रही असतो. हे असंच व्हायला पाहिजे, हे असंच व्हायला पाहिजे. सगळ्यांनी विचार करून बघा, तुम्ही तुमच्या मुलांच्या बाबतीत दुराग्रही आहात का? तुम्ही तुमच्या पैशाच्या बाबतीत दुराग्रही आहात का? तुमच्या मतांच्या बाबतीत दुराग्रही आहात का? ओव्हरऑल विचार सगळ्यांनी इंट्रॉस्पेक्शन मध्ये जा अँड देन यू विल अंडरस्टँड की आपणही त्याच जाळ्यामध्ये अडकलेलो आहोत. सो वी नीड टू कम आउट ऑफ दिस. ओके. तर हे कसं यायचं, म्हणजे आपल्याला ह्यासाठी काय मार्ग आहे की म्हणजे एक छोटंसं उदाहरण पण मी सांगते तुम्हाला याच्यामध्ये. एक गृहस्थ आत्ताच माझ्याकडे आले. त्यांची खूप शेती आहे, पण काही कारणांमुळे त्यांना त्या शेतीमध्ये काही करताच येत नव्हतं. तिथे म्हणजे ती जमीन अशीच पडली होती काहीही न वापरता. म्हणून ते माझ्याकडे आले आणि ते मला म्हणले की म्हणे मला रोज रात्री स्वप्नात असं दिसतं की ह्या जमिनीमध्ये एक हंडा आहे आणि त्याच्यामध्ये गुप्तधन आहे. सो त्यामुळे मला काही झोपच लागत नाही. तर आणि किंवा मला सकाळी उठल्यानंतर पण काहीच मोटिवेशन राहत नाही इतर गोष्टी करायला सुद्धा. सो मी त्यांना सांगितलं की तुम्ही बेसिकली रोज काय करा की रात्री जेव्हा तुम्ही झोपता त्यावेळी तुम्हाला तो गुप्तधनाचा हंडा दिसतो, तर तुम्ही तिथे जा. त्यातनं रोज ठराविक रक्कम बाहेर काढा. त्यातली अर्धी रक्कम ही तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी वापरा आणि अर्धी रक्कम तुम्हाला जी गोष्ट एखादी करावीशी वाटते किंवा करायला आवडते, जी समाजासाठी उपयोगी आहे, त्यासाठी ती रक्कम वापरा. तर ते म्हणले की ह्याच्याने काय होईल, माझ्या जमिनीवर मी काय झाडं नाही लावू शकणार. म्हटलं हे तुम्ही करा वर्षभर आणि त्याच्यानंतर आपण भेटूया, परत एकदा बोलूया. सो त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांनी ऑफकोर्स पैसे ते लावायला सुरुवात केली आणि त्यांचा व्यवसाय ऑलरेडी चांगला होता. त्याच्यामध्ये अजून त्यांची प्रगती होऊ लागली आणि उरलेला पैसा त्यांना शिक्षणाविषयी जास्त आपुलकी होती. त्यामुळे त्यांनी ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांच्या म्हणजे डिग्री म्हणजे आपण त्याला पदवी शिक्षण किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी डोनेशन्स द्यायला त्यांनी सुरुवात केली. ओके. आणि असं झाल्यानंतर म्हणजे एका वर्षभरानंतर त्यांना जिथे त्यांची जमीन होती त्या गावावरनं एक फोन आला की सर तुमची जमीन अशीच पडलेली आहे, तुमचा विकायचा विचार आहे का? मग तो गृहस्थ आता ते गेले गावाला आणि त्यांनी बघितलं तर ज्या कुळामुळे त्यांना त्रास होत होता ते कुळ तिथून निघून गेलं होतं. कारण त्यांच्या मुलाला अ, तो पदव्युत्तर शिक्षण घेऊन त्याला चांगली नोकरी मिळाली होती. त्यामुळे दुसऱ्या शहरामध्ये ते संपूर्ण स्थलांतरित झाले होते. सो बेसिकली अशा प्रकारे म्हणजे आपण जे त्या पैशामध्ये गुंतलेलो आहोत किंवा जी गोष्ट घडती आहे ती आपल्या मनाविरुद्ध घडते, आपल्या टाईमलाईनमध्ये घडत नाहीये, याच्यामध्ये पण आपण अडकलेलो जे असतो, त्याच्यामुळे पण आपले विषय हा आपल्याला बुद्धीला स्थिरच करत नाही. सो बेसिकली मी त्यांना जो ॲडव्हाइस केला, तो पहिल्यांदा त्यांना ॲडव्हाइस जो होता, की तुम्ही हे करा. म्हणजे काय? तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुमची जी अटॅचमेंट्स आहेत, तुमची जी संबंध आहेत किंवा तुमचे जे मित्र आहेत, ते तुम्ही आधी चांगले चूज करा. म्हणजे तुमचा वेळ हा चांगल्या गोष्टींसाठी घालवा. ओके. आणि दुसरं म्हणजे दुसरे कुठले मित्र आहेत, जे अगदी अजून जास्त जवळचे आहेत, जे आप्त स्वकीय यांच्याही पेक्षा जास्त जवळचे आहेत, ते म्हणजे आपल्या विषयात, आपल्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या इच्छा. या इच्छा जर का आपण चूज केल्या, म्हणजे आपण कोणत्या इच्छांना जास्त जवळ ठेवलं आहे, त्याचा विचार आपण करायला पाहिजे. आणि
कारण हे आपल्या नियंत्रणामध्ये आहे. म्हणजे पुढचा जो श्लोक आहे तो असाच आहे, रागद्वेषवियुक्तैस्तु विषयान् इंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. म्हणजे काय, तर ज्या इच्छा या आपल्या नियंत्रणामध्ये आहेत त्यांच्याबद्दल सतर्क व्हा, की हे मी करू शकते बॅलन्स, आणि त्याच्यामध्ये बॅलन्स आणण्यास सुरुवात करा. इट इज नॉट लाईक की तुम्ही आहे हे सगळं सोडून आज त्याग करून आज तुम्ही जंगलात जाल आणि वानप्रस्थाश्रमाचं आयुष्य सुरू कराल. ते इम्पॉसिबल आहे. पहिली स्टेप हीच आहे की ज्या इच्छा तुम्हाला असं वाटतं आहे की या इच्छा जे आहेत हे माझे मित्र बनल्यासारखे झाले आहेत. पण म्हणजे मित्र कोण असतात, जे आपल्या सभोवती सतत असतात. ओके. मग हे मित्र जर का आपले करेक्ट नसतील तर आपण भटकू शकतो. इजंट इट? सो ज्या भावना, हे जे मित्र आहेत यातले जे माझ्या नियंत्रणामध्ये आहेत त्यांच्यामध्ये मी बॅलन्स आणू शकते का, की त्याला किती वेळ द्यायचा, या पर्टिक्युलर भावनेला मी किती महत्व द्यायचं, किती वेळ द्यायचा, इथून मी सुरुवात करावी. दिस इज व्हॉट यू हॅव टू स्टार्ट विथ. कारण की ज्यावेळी म्हणजे पुढचा जो श्लोक आहे तो असा आहे की प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धि पर्यवतिष्ठते नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम. म्हणजे ज्यावेळी तुमचं मन स्थिर नाहीये तुमच्या इच्छांमुळे, तेव्हा तुमची बुद्धी ही स्थिर होऊ शकत नाही, आणि जोपर्यंत बुद्धी स्थिर नाहीये तोपर्यंत कुठल्याही प्रकारे तुम्ही सुख किंवा शांती ही अचीव करू शकत नाही, असा या श्लोकाचा अर्थ आहे. आणि म्हणूनच आपण चिंतन करणं हे आवश्यक आहे की माझे मित्र कोण आहेत. म्हणजे आपले नातेवाईक वगैरे हे जर का आपण सोडले तर बाकीचे आपल्या मनातल्या इच्छा या सुद्धा आपल्याबरोबर सतत आहेत. म्हणजे ते आपले मित्रच आहेत, त्यांच्याबरोबर आपण संगत करतो आहे. संगत ही खूप महत्वाची आहे. आपण कोणाशी संगत करतोय. ओके. आणि मग ही संगत करताना आपण बॅलन्स ठेवू शकणे ही फर्स्ट स्टेप आहे. आय एम नॉट सेइंग की एका दिवशी अचानक तुम्हाला सगळ्या सोडून दिल्या इच्छा असं होणार आहे. पण त्या बॅलन्स मी करू शकते का, याबद्दल विचार करणं हे गरजेचं आहे. कारण की हे कुठल्याही मुनीचं किंवा कुठल्याही मनुष्य जो ध्यानाच्या रस्त्यावरती जातोय त्याचं हे पहिलं लक्षण आहे की या निशा सर्व भूतानां तस्या जागर्ती संयमी यस्या जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. म्हणजे काय तर एरवी सगळे लोक ज्यावेळी झोपलेले असतात त्यावेळी जे ध्यान करतात ते चिंतनामध्ये गुंतलेले असतात, आणि ज्यावेळी सगळे लोक ज्यावेळी हे झोपतात त्यावेळी सगळे लोक जागे असतात. म्हणजे काय, बेसिकली आपण सतर्कता निर्माण करायला पाहिजे. आपण इच्छांच्या अंधारामध्ये झोपणं हे बंद करायला पाहिजे. आपण आपली संगत जी आहे ती चांगली चूज करायला पाहिजे. ओके. नाहीतर काय होतं की मनामध्ये जे विचार आहेत, मनामध्ये ज्या इच्छा आहेत त्या किती आहेत, करोडो आहेत, लाखो आहेत. म्हणजे पुढचा जो श्लोक आहे तो असाच आहे, आपूर्यमाण मचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न कामकामी. म्हणजे काय, जशा समुद्रामध्ये सतत लहरी उठत असतात तसं मनामध्ये सातत्याने इच्छा या निर्माण होतच असतात. मग ह्या इच्छांना आपण किती महत्व द्यायचं, किंवा ह्या इच्छांच्या लहरींमध्ये आपण वाहवत जायचं, की आपण कुठेतरी याचा बॅलन्स साधणे हे करायचं, याचा विचार आपण करायला पाहिजे. सो संगती कुठली चूज करा, तर संगती ही ध्यानाची करा, संगती ही गुरुची करा. तरच आपली बुद्धी आपल्या इच्छा या स्थिर होतील. आणि आपण ज्यावेळी कालांतराने जेव्हा
किंवा जेव्हा वेळ आपल्यासाठी करेक्ट असेल त्यावेळी आपण ध्यानाच्या वरच्या स्टेपवर जाण्यासाठी आपण तयार असू, नाही तर आपण आहे इथेच आयुष्यभर राहणार. हरकत नाहीये, ह्या जन्मी तुम्ही ध्यान जरी व्यवस्थित केलं तर पुढच्या जन्मी तुम्हाला जन्म घेताना तुम्ही अशा स्टेपवरती जाल की जी तुम्ही थोडस तरी एलिव्हेटेड असाल. सो प्रत्येक जन्मी हा प्रयत्न आपला व्हायला पाहिजे. पण ह्या जन्मी जर का आपण करू शकलो तर ह्या जन्मी सुद्धा आपण जेव्हा ती वेळ येईल त्यावेळी आपण ती स्टेप घेण्यासाठी आपण रेडी असणार आहोत, की आपण सगळ्याचं नियंत्रण सोडून दिलेलं आहे. आपण कुठल्याही प्रकारे इच्छांमध्ये ज्या मटेरियल डिझायर्स आहेत त्याच्यामध्ये अडकलेलो नाहीये. याच्यामध्ये आपण यशस्वी होणं ही स्थिती ह्या देहात सुद्धा येऊ शकते. म्हणजे दुसरा अध्यायाचा एंडच असा आहे की एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यती स्थित्वा सामंतकालेपि ब्रह्मनिर्वाण मृच्छती. म्हणजे ज्यावेळी ब्रह्मनिर्वाण म्हणजे काय, की ज्यावेळी तुम्हाला ती वेळ येईल, ब्रह्मनिर्वाण याचा अर्थ मृत्यू असा होत नाही, तर ज्यावेळी ती वेळ येईल की तुम्ही अ, ध्यानाच्या मार्गावर असताना एका स्टेपवरती असं होतं की आपण याच्या पलीकडे जाऊ शकतो. पण मग ते जे करेज आहे ते जाण्याचं किंवा इतका टाइम आपण देऊ शकतो याचं करेज तेव्हाच येऊ शकतं ज्यावेळी आपण सातत्याने जर का ध्यान करत असू, सातत्याने ध्यानाचा संग करत असू तर. संगत अतिशय महत्वाची असते. म्हणजे काय म्हणू आपण त्याला, की कबीर साहेबांचा एक दोहा मला इथे आठवतोय. तो असा आहे की मन दाता मन लालची, मन राजा मन रंक, मन दाता मन लालची, मन राजा मन रंक, जो ये मन गुरु संग मिले तब गुरु मिले निसंक. म्हणजे काय, तर मनामध्ये इच्छा पण आहेत ज्या मटेरियल डिझायर्सच्या आहेत आणि दातृत्वाच्या पण आहेत, मन राजा आणि मन रंक. म्हणजे काय, तर जिथे तुम्ही मटेरियल प्लेजर्सच्या डिझायर्स आहेत त्याच्याप्रमाणे आपल्या मनामध्ये आध्यात्मिक प्रगतीच्या डिझायर्स सुद्धा आहेत. पण जेव्हा आपण ध्यानाचा संग करतो, गुरुचा संग करतो, त्यावेळी आपल्याला गुरु हा निश्चितपणे प्राप्त होतो आणि ती वेळ येते जिथे आपण वी आर रेडी फॉर द नेक्स्ट स्टेप इन ध्यान. तर आपले फ्रेंड्स किंवा आपले फ्रेंड्स कोण असायला पाहिजे, तर आपले फ्रेंड्स ही आपली संगत जी आहे ही एकतर आपल्या सोबत असणारी लोक जी आहेत ती तर आहेच. आता जो सेट ऑफ पीपल आपल्याला दिलेला आहे तो आपण बदलू शकत नाही. पण मग आपण त्यांच्याबद्दलच्या ज्या भावना आपल्या मनामध्ये येतात त्या आपण बॅलन्स ठेवू शकतो का याच्याकडे आधी लक्ष द्या. आणि दुसरं अदरवाईज पण आपल्या मनामध्ये ज्या इच्छा निर्माण होत आहेत सातत्याने सातत्याने, त्याच्यामध्ये पण आपण बॅलन्स आणू शकतोय का त्यांच्या म्हणजे त्या, कारण इच्छा आली की ते प्राप्त करणं हे आपोआप घडतं आपल्याकडनं कर्म. मग हे कर्म घडवताना आपण त्याच्यामध्ये बॅलन्स आणू शकतोय का, म्हणजे त्याच्यामध्ये आपण पेशन्स आणू शकतोय का, ह्याच्याकडे जर का आपण लक्ष दिलं तर हे जे आपले मित्र आहेत, ज्या आपलं मनामध्ये निर्माण होणारे विचार आहेत, म्हणजे आपलं मन जे आहे हे सुद्धा आपला चांगला मित्र हे बनू शकतं. मन जर मित्र झालं तर आपली बुद्धी स्थिर होईल आणि बुद्धी ज्याची स्थिर होते तोच ध्यान अवस्थेमध्ये प्रगती साधणे किंवा स्वतःची प्रगती साधणे यासाठी त्या मनुष्याला यश हे लवकर प्राप्त होणार हे निश्चित आहे. सो आज गुढीपाडवा पण आहे. म्हणजे उद्या गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा हा अ, आपण म्हणतो की याला ब्रह्मध्वज ऍक्च्युली म्हणतात. आपण जी गुढी उभारतो त्याला ब्रह्मध्वज असं म्हणतात. आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा. ओके, सो ब्रह्मध्वज म्हणजे काय, जर का आपण गुढी पाहिली तर त्याच्यामध्ये सगळे निसर्गाचे पण एलिमेंट्स आहेत. सो आपल्या इच्छा पूर्ण करताना निसर्गाला, आजूबाजूच्या सगळ्या व्यक्तींना सुद्धा कसं समाधान प्राप्त होईल, सगळ्यांसाठी कुठले निर्णय हे करेक्ट असतील,
त्या प्रकारे आपण आपल्या इच्छांमध्ये बॅलन्स आणणं, आपली संगती जी आहे ती ध्यानाकडे वळवणं हे आपण करू शकतो. कारण फक्त वसंताची सुरुवात म्हणजे झाडांना पालवी फुटते असं नाहीये. या काळामध्ये जे हायबरनेशन मध्ये प्राणी जातात ते सुद्धा बाहेर येतात. म्हणजे भारतामध्ये हे कमी घडतं उष्ण प्रदेशामध्ये, पण शीतकटिबंधामध्ये जे हायबरनेशन मध्ये गेलेले प्राणी असतात ते बाहेर येतात आणि तेही रिप्रोडक्शन सुरू करतात. म्हणजे नव्याने सगळ्या गोष्टी सुरू होतात. सो नव्याने कशाची तरी गुढी उभारणं किंवा ह्या ब्रह्मध्वजाला आपण आपल्या मनामध्ये रोवणं हे फार गरजेचं आहे, जे आपण आता येणाऱ्या मेडिटेशन मध्ये करणार आहोत. सो लेट इज गेट रेडी फॉर मेडिटेशन. आणि तुम्हाला सगळ्यांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सुद्धा.